नागपुरात रोड रेसची धक्कादायक घटना समोर आली आहे। केवळ हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून एका कार चालकावर 12 ते 14 युवकांनी हल्ला केल्याचा प्रकार माणकापूर परिसरात घडलाय। कारची काच फोडण्यात आली, चालकाला दगड मारून जखमी करण्यात आले आणि या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने पर्दाफाश करत तब्बल 14 आरोपींना ताब्यात घेतले आहे। बघूया याबाबत संपूर्ण अहवाल। 28 जूनच्या रात्री माणकापूर रिंग रोडवरील मकबूल मशिदीजवळ ही घटना घडली आहे। फिर्यादी आपल्या चारचाकी वाहनाने घरी जात असताना काही युवक दुचाकींवर आडवी तिडवी वाहने चालवत असल्याने त्यांनी हॉर्न वाजविला। याचाच राग मनात धरून आरोपींनी कारचा पाठलाग केला। मकबूल मशिदीजवळ कार अडवून चालकाला शिवीगाळ करण्यात आली। त्यानंतर कारची मागील काच फोडण्यात आली आणि चालकावर दगडफेक करून त्याला जखमी करण्यात आले। घटनेनंतर माणकापूर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त माहितीच्या आधारे 5 पावली परिसरातून 14 आरोपींना ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपींकडून 5 दुचाकी वाहने जप्त केली असून त्यांची किंमत सुमारे 5,60,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। प्राथमिक तपासात किरकोळ बाचाबाची आणि रोड रेस मधून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहेत। पुढील तपास माणकापूर पोलीस करीत आहेत। जे फिर्यादी आहेत ते फिर्यादी 28 तारीखच्या रात्री जरीपटका येथून माणकापूर येथे येत होते। ते त्यांच्या खाजगी कामानिमित्त गेलेले होते आणि माणकापूर येथे घरी येत असताना जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी त्यांचं जे काही टू व्हीलर चालक होते त्यांनी त्याला साईड न दिल्यामुळे आणि आडवी तिडवी गाडी चालवत असल्यामुळे यांनी सतत हॉर्न द्यायला चालू केलं। फिर्यादींनी त्यांना हॉर्न देत असताना त्या ठिकाणी त्यांची बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीतून राग मनात धरून त्या ठिकाणी जे आरोपी होते त्यांनी त्यांच्या फिर्यादीच्या गाडीच्या पाठीमागे आले। फिर्यादी हे माणकापूर हद्दीत त्यांच्या घराच्या जवळच्या परिसरामध्ये गाडी थांबवली असता या आरोपींचा जो ग्रुप होता त्या आरोपींनी येऊन फिर्यादींना पकडलं आणि त्यांना त्या ठिकाणी हाताबुक्क्याने मारहाण केली, तसेच दगडाने मारहाण केली। याबाबत घटनेनंतर ते रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेले होते। घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज तपासणी चालू केली। यामध्ये अनोळखी इस्मांविरुद्ध FIR नंबर 257/26 कलम 126(2), 115(2), 118(1), 324(2), 296, 351 वगैरे कलमानुसार आणि बेकायदेशीर जमावाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीमध्ये काही आरोपी हे त्यामध्ये आयडेंटिफाय झालेले आहेत। त्याची माहिती गोपनीय बातमीदारांना देऊन त्यांच्या थ्रू सगळे आरोपी चेक करण्यात आले आणि यातील एकूण 14 आरोपी हे निष्पन्न करण्यात आलेले आहेत। त्यांच्या एकूण 5 मोटरसायकल ज्याची किंमत 5,60,000 रुपये या मोटरसायकल देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण 14 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे। ही जी यातील फिर्यादी जे आहेत हे पोलीस अंमलदार आहेत, परंतु ते त्यावेळी कोणत्याही ड्युटीवर नव्हते। त्यांची ड्युटी करून ते घरी येऊन नंतर खाजगी कामासाठी गेलेले होते। ते गणवेशात देखील नव्हते। यातील फिर्यादी आणि आरोपी एकमेकाला ओळखत नाहीत। आरोपींना देखील ते पोलीस कर्मचारी आहेत माहीत नव्हते आणि अशा प्रकारे त्यांचं गाडी चालवताना जो काही वादविवाद झाला होता त्या वादातून झालेल्या भांडणातून सदरचा गुन्हा घडलेला आहे। गुन्हा दाखल करून आरोपींकडे तपास चालू आहे। रोड रेसच्या घटनांमधनं क्षणिक राग किती मोठ्या गुन्ह्यात बदलू शकतो याचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे। माणकापूर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे सर्व आरोपींची ओळख पटली असली तरी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे।